सेकंड अटेम्प्टला कॉम्पिटिशन अतिशय खतरनाक पद्धतीने वाढणार आहे. पर्सेंटाईल आणणं खूप अवघड होईल. फर्स्ट अटेम्प्टलाच जे करायचंय ते करा. फर्स्ट अटेम्प्टलाच ड्रीम कॉलेज मिळेल. सेकंड अटेम्प्टला मिळणार नाही. सेकंड अटेम्प्टला सुनामी येणार आहे. अरे बाबा, जर असंच होतं मी म्हणतो तर सेकंड अटेम्प्टला पैसे काय भजे तळायला भरले का? सीईटीला दान धर्म डोनेशन करायला लागले का तुम्ही? नाही ना. हे मॅटर करत नाही की फर्स्ट अटेम्प्ट आहे की सेकंड अटेम्प्ट आहे. हे मॅटर करतं आपल्याला आपलं ड्रीम कॉलेज मिळतं की नाही. सेकंड अटेम्प्ट इज अ गेम चेंजर. व्हाय सर? बिकॉज सेकंड अटेम्प्ट हॅज वन ऍडिशनल थिंग जी फर्स्ट अटेम्प्ट कडे नाहीये. ती काय सर? दॅट इज टाइम. दॅट इज टाइम. चला, मान्य आहे त्या टाइम मध्ये कॉम्पिटिशन पण वाढेल, मानलं ना. पण असं काहीतरी आपण करू शकतो की वी कॅन रिअली चेंज आवर गेम इन दिस कॉम्पिटिशन फॉर सेकंड अटेम्प्ट. कसं सर? कसं? सगळं सांगतो, नीट लक्ष द्या. सगळ्यात पहिले सेकंड अटेम्प्ट का बरं? सेकंड अटेम्प्ट का बरं? त्याचं तुम्हाला एकदम चांगलं उदाहरण देतो. इमॅजिन करा ही एक शूटिंग अकॅडमी आहे. शूटिंग अकॅडमी आहे आणि इथे सिलेक्शन होत आहे. ठीक आहे, शूटिंगचं सिलेक्शन चालू आहे. आता ही मुलगी बघा, हिचा ट्रॅक रेकॉर्ड काय? तर हिने नॅशनल लेवलला गोल्ड मेडल आणले शूटिंग मध्ये आणि इंटरनॅशनल लेवलला इंडियाला रिप्रेझेंट केले. ठीक आहे सर. आणि हा मुलगा बघा, याचा काय? या आता नवीन आलाय, शूटिंग अकॅडमी मध्ये नवीन आलाय. ठीक आहे, थोडंफार कसं तरी त्यांनी शूटिंग शिकला येतो, पण जास्त एक्सपिरियन्स नाही. आता तुम्हाला मी 1 लाख रुपये दिले सर, 1 लाख रुपये. आता तुम्हाला म्हटलं या मुलावर तुम्ही बेट लावणार, या मुलीवर बेट लावणार. तुम्हाला मी म्हणतो या मुलाकडे 3 चान्स आहे. किती चान्स आहे सर? 3 चान्स आहे सेंटरला शूट करायला. ते जे आपलं निशाण असतो तिथे सेंटरला शूट करायला. आणि या मुलीकडे एकच चान्स आहे. तुम्हाला जर म्हटलं की तुम्हाला 1 लाख रुपये लावायचाच आहे, तुम्ही कोणावर लावणार? यू हॅव नो ऑप्शन. तुम्हाला लावायचेच पैसे, कोणावर लावणार? तुम्ही थोडे बुद्धिमान असाल तर तुम्ही हिच्यावर लावाल. का सर? कारण तिचं प्रिपरेशन जास्त आहे. तिच्याकडे अटेम्प्ट कमी पण तिचं प्रिपरेशन जास्त आहे. सो इट डज नॉट मॅटर हाऊ मेनी अटेम्प्ट यू हॅव. इट मॅटर्स इज त्या अटेम्प्ट मध्ये तुमचं प्रिपरेशन कसं आहे. आर यू कॉन्फिडंट फॉर फर्स्ट अटेम्प्ट? इफ नॉट, देन तुम्ही या मुलासारखेच आहात. तुम्ही काय करता? आता पॅनिक करतो सर मी, आता रॅन्डम व्हिडिओ बघतो. हे करू का ते करू? कुठून तरी शॉर्टकट रॅन्डम व्हिडिओ चालू आहे सर. इन्स्टाच्या रील चालू आहे सर, येणारच इन्स्टाच्या रील. कुठून येणार? कारण प्रेशर आहे. काय करणार आहे? माइंडला सोल्युशन नाही ना, मग माइंड भटकणारच. ठीक आहे. त्याच्यानंतर सर ऍडमिट कार्डचं टेन्शन. ऍडमिट कार्ड माझा कुठला अटेम्प्ट आहे, असा अटेम्प्ट आहे, फर्स्ट अटेम्प्ट आहे, त्याच्यानंतर कुठली शिफ्ट आहे, काय कसा पेपर येईल, हे सगळ्या गोष्टीचं टेन्शन आहे. अर्धवट चॅप्टर प्रिपरेशन करणं चालू आहे. सर हा चॅप्टर सोडू का हा पकडू? काही प्लॅन नाहीये. आणि याच्यामुळे काय होईल? एक खूप महत्वाची गोष्ट, आपले 10 ते 15 दिवस आपले वाया जातील. आणि हे जे 10 ते 15 दिवस वाया गेले ना, तर आपण पहिल्या अटेम्प्ट मध्येच आपण सेकंड अटेम्प्ट साठी आपली कबर खोदून घेऊ. कळते का तुम्हाला? पहिला तर डुबालच आणि दुसरा पण डुबाल, पण त्याला रस्ता आहे. सगळ्यात पहिले असा इतिहासात उदाहरण आहे का की एक स्टेप बॅक जायचं आहे ना. छत्रपती शिवाजी महाराजांनी 1665 ला पुरंदरचा तह ऐकला असेल तुम्ही, की मिर्झा राजे जयसिंगला महाराजांना 20 पेक्षा जास्त किल्ले द्यावे लागले होते. किती? 20 पेक्षा जास्त किल्ले द्यावे लागले होते. ठीक आहे, फोर्ट्स द्यावे लागले होते. आणि त्यांनी ते दिले. 2 स्टेप मागे आले. का? कारण त्यावेळेस स्वराज्याची तेवढी तयारी नव्हती शत्रूच्या मुकाबल्याने. मग महाराजांनी तो वेळ प्रिपरेशनसाठी वापरला आणि जेव्हा शत्रू बेसावध होता तेव्हा सगळे किल्ले महाराजांनी परत मिळवले. आणि तुम्हाला माहितीये 1674 ला राज्याभिषेक झाला महाराजांचा. बरोबर आहे सर. म्हणजे असं आपल्याला करता येतं. दिस इज कॉल्ड एज अ स्मार्ट मूव्ह. पण सगळ्यात मोठी याच्यात एक पिटफॉल आहे. काय पिटफॉल आहे सर? पिटफॉल हा आहे, धोका हा आहे की सेकंड अटेम्प्टला मला प्रिपरेशन करायचंय सिरियस, म्हणजे सेकंड अटेम्प्टला मी सिरियस अटेम्प्ट देणार आहे, म्हणून आता रिलॅक्स होणं हा सगळ्यात मोठा धोका आहे. रिलॅक्स जर तुम्ही झाला तर तुमचा सेकंड अटेम्प्ट पण पाण्यातच जाणार आहे. तुम्हाला आता काहीही करून तुम्हाला सिरियस पण राहायचंय आणि सेकंड अटेम्प्टला पण प्रिपरेशन करायचंय. सेकंडचं पण प्रिपरेशन करायचंय. ठीक आहे, सेकंडचं पण प्रिपरेशन करायचंय. सर ते कसं संभव आहे ते सांगतो मी तुम्हाला कसं संभव आहे. एक गोष्ट डोक्यात ठेवा की जर तुमचे आता 60, 70, 80 मार्क येत असतील सीईटीला मॉक टेस्ट मध्ये, तर तसंही तुम्ही काही फार तीरने मारून घेणार.
लगेच गव्हर्नमेंट कॉलेज मिळणार नाही तुम्हाला. मिळणार आहे का? नाही मिळणार आहे. याचा अर्थ आपण रिस्क घेऊ शकतो. ज्यांना 120 130 मिळत आहेत तुम्ही करत राहा तुमचं, ठीक आहे. पण ज्याला कॉन्फिडन्स नाहीये, ज्याला खरंच वाटतं की नाही यार आपला फर्स्ट अटेम्प्ट पाण्यात जाऊ शकतो, आपल्याला सीओपी व्हीजीटीआय तर जाऊ द्या, गव्हर्नमेंट पण मिळणार नाही, त्यांच्यासाठी हा व्हिडिओ आहे. सिरियस कसं राहू सर? सिरियस आणि सेकंड अटेम्प्ट एकाचदा कसं संभव आहे ते सांगतो तुम्हाला. सगळ्यात पहिले सिरियस आपण का नाही राहणार? कारण आपल्याला माहिती चला सेकंड अटेम्प्टला द्यायचा पेपर, काय प्रॉब्लेम आहे ना. मग आता परत हळूहळू प्रिपरेशनला हे करणार. फर्स्ट अटेम्प्टचं सगळ्यात चांगली गोष्ट काय ना की फर्स्ट अटेम्प्टला तुम्हाला, कारण प्रेशर आहे म्हणून प्रेशरमध्ये जास्त अभ्यास होतो, पण जर त्याला प्लॅन नसला, रॅन्डम असला तर ते काही कामाचं नाही. फर्स्ट अटेम्प्टचा आपण सिरियसनेस घेणार आहोत आणि सेकंड अटेम्प्टचा टाइम घेणार आहोत. या दोघांना कंबाईन करून एक पॉवरफुल स्ट्रॅटेजी बनवणार. सर कशी? सांगतो मी तुम्हाला. प्लॅन ऑफ ऍक्शन काय? प्लॅन ऑफ ऍक्शन असा आहे की आता जो आपल्याकडे फर्स्ट अटेम्प्ट आहे आपल्याकडे, तर फर्स्ट अटेम्प्ट मध्ये मी काय करणार, मी 30 to 40% सिलेबस करून जाणार. किती सर? 30 to 40% सिलेबस करून जाणार मिनिमम. पण तो कसा करणार? परफेक्ट करणार. आणि सर बाकीचा सिलेबस काय करायचा? बाकीचा जो 60% सिलेबस आहे ना त्याचा फक्त फॉर्म्युला करून जा. जिथे जे फॉर्म्युला मिळते ज्या चॅनलवर ते करत बस, ठीक आहे. ते करत बस, मी एक व्हिडिओ आणेलच योग्य वेळेस, ठीक आहे ना. तर ते कर, ठीक आहे. यांनी काय होईल माहिती का? कमीत कमी आता बघा 30-40% जर तुम्ही सिलेबस कंप्लीट केला त्याचा फायदा काय झाला? फायदा हा झाला की तुम्हाला आता टाइम आहे, पहिल्या अटेम्प्टला टाइम आहे. पहिल्या अटेम्प्टला तुम्ही 30-40% जर सिलेबस केला, जो की पॉसिबल आहे तेवढ्या वेळेत, मग तुम्हाला इमिजिएट टार्गेट आहे की 40% सिलेबस मला करायचा आहे फर्स्ट अटेम्प्टला, आणि त्या 40%च्या सिलेबसवर आपल्याला पहिला पेपर द्यायचा आहे सीईटीचा. स्कोर नाही येणार त्याच्यात, माहिती मला स्कोर येणार नाहीये. नाही सर मग मला स्कोर आणायचा आहे, मग तू असं आणून दाखव. आता स्कोर आता जे करतोय ते आणून दाखव, ठीक आहे ना. आता जे करतोय तुला वाटत असेल ठीक आहे तर ते कर. मग पण मी जे सांगतोय जर ऐकायचं असेल तर 30-40% सिलेबस प्रिपेअर करा, प्रॉपर प्रिपेअर करा. कसा करायचा, काय करायचं, फिजिक्सचा मी तुम्हाला सांगेल. आणि त्याच्यानंतर याच्यावर स्वतःला फर्स्ट अटेम्प्टला टेस्ट करा. तुम्हाला काय होईल माहिती का? तुम्हाला एक्झामचा फील येईल. तुम्हाला कळेल की तुम्ही ज्या गोष्टींसाठी प्रिपेअर्ड आहात तिथे किती चुका करतात. तुमचा कॉन्फिडन्स वाढेल. लेटेस्ट से फिजिक्स मध्ये तुम्ही मॉडर्न केलं, सपोज तुम्ही मॉडर्न केलं, प्रॉपर केलं मॉडर्न, जास्त काही केलं नाही, पण मॉडर्न मध्ये तुम्हाला जे 8 मार्क असतात त्यापैकी 6 मार्क मिळाले, तर किती मोठी अचिव्हमेंट आहे ती. तुमचा कॉन्फिडन्स किती वाढेल. तुम्हाला कळेल की सीईटीला माझे मार्क्स येतात. मग हा 30-40% सिलेबस जो झालाय ना आफ्टर फर्स्ट अटेम्प्ट आपण अजून कव्हर करू शकतो विथ अ कॉन्फिडन्स. आता काय होईल, आता जर तुम्ही हे नाही केलं तर फर्स्ट अटेम्प्टला कमी मार्क्स आले किंवा तुमचा काही प्लॅन नसला तर तुम्ही परत पॅनिक कराल, मग तुम्हाला तो कॉन्फिडन्स नाही येणार. मग आता परत पॅनिक करून परत कसं आपण एवढा मोठा सिलेबस कव्हर करणार आहे सेकंड अटेम्प्टला? जादू होऊन जाणार आहे का सेकंड अटेम्प्टला? बिलकुल होणार नाही. मी तुम्हाला लिहून देतो 19-20 तारखेपर्यंत कोणीच काही सेकंड अटेम्प्टसाठी काही करणार नाही, काहीच करणार नाही. आणि शेवटी किती दिवस राहतात? 20 दिवस राहतात, 20-22 दिवस. त्याच्यात काय करून घेणार आहे सांगा बरं. मग नाव इज द राईट टाइम. ठीक आहे सर. मग प्लॅन ऑफ ऍक्शन मध्ये टॉपिकची लिस्ट आहे. मी तुम्हाला सांगतो काय काय करायचं. सगळ्यात पहिले एरर प्लस वेक्टर हे तुम्हाला रक्षक मधून करायचंय. ठीक आहे, रक्षक मधून करायचंय. रक्षक नावाची प्लेलिस्ट बघा, तुम्ही चेक करा, आपल्या युट्यूब चॅनलवर आहे, तिथे आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर ग्रॅव्हिटेशन करायचा, त्याच्यानंतर साऊंड वेव्ह करायचा. फिजिक्सचं काय काय करायचं मी तुम्हाला ते सांगतोय. ठीक आहे, हे झालं सर, हे झालं बेटा. त्याच्यानंतर मॉडर्न फिजिक्स, कारण तुमच्याकडे वेळ आहे तर मॉडर्न फिजिक्सचे 2 चॅप्टर कुठले? ड्युएल नेचर प्लस स्ट्रक्चर ऑफ ऍटम वाला. हे तुम्ही जे चॅप्टर आहे ड्युएल नेचर स्ट्रक्चर ऑफ ऍटम आणि न्यूक्लियर वाला जो चॅप्टर आहे, तर हे कुठून करणार? हे कर बेटा तू 5 इयर पीवायक्यू मधून. ठीक आहे. आणि रक्षक जे आहे ना, तर रक्षकची पीडीएफ एकदा चेक कर की अजून मी काही फॉर्म्युले ऍड केलेत का. रक्षक मध्ये पण मी मॉडर्न फिजिक्स घेतला ना, तिथे काही अजून फॉर्म्युले ऍड केलेत, 1-2 फॉर्म्युले ऍड केलेत, ते बघून घ्या फक्त, ते बघून घ्या. ठीक आहे. हीट सेक्शनला तुम्ही रक्षक फॉलो करा बिंदास. रक्षक मध्ये काय कव्हर करा? थर्मल प्रॉपर्टीज, त्याच्यानंतर थर्मल प्रॉपर्टीज, त्याच्यानंतर केटीजी रेडिएशन, काही प्रॉब्लेम नाही, केटीजी रेडिएशन प्लस 5 इयर पीवायक्यू मधून
तुम्हाला थर्मो कव्हर करायचंय. काय कव्हर करायचंय सर? थर्मो कव्हर करायचंय. कव्हर करायचंय म्हणजे एकदम सिरियसली ते लेक्चर बघा, रेकॉर्डेड लेक्चर बघा प्रॉपर, त्याच्या नोट्स काढा. ठीक आहे ना? नोट्स म्हणजे जे जे काही इम्पॉर्टंट फॉर्म्युले आहेत त्याचे क्वेश्चन सॉल्व्हिंग करा. ठीक आहे, हे झालं सर? झालं. त्याच्यानंतर ऑसिलेशन, बेटा ऑसिलेशन आणि अल्टरनेटिंग करंट हे दोन्ही तुम्ही 5 इयर पीवायक्यू मधून करू शकता. फास्ट. ठीक आहे, 5 इयर पीवायक्यू मधून करू शकता. हा मला माहिती वेळ लागेल, पण आपल्याकडे वेळ आहे म्हणून सांगतोय तुम्हाला. वेळ आहे म्हणून सांगतोय. तुम्हाला जर वाटलं सर नाही आम्हाला 5 इयर पीवायक्यू खूपच जास्त वाटते, तुम्ही काय करा, रक्षक मधून करा, काही प्रॉब्लेम नाही. आणि 5 इयरची पीवायक्यू ची पीडीएफ चेक करा. हे जर तुम्ही बघितलं, हे किती मार्क्स आहे? हे किती मार्क्स आहे बघा. हे 2 मार्क आहेत, हे 2 मार्क आहे. ग्रॅव्हिटेशनला पण 2 मार्क आहेत. साऊंडला 1 पकडा. कधी 2 असतात, कधी 1 असतात. हे 1 ठीक आहे. मॉडर्न फिजिक्सला साधारण 7 मार्क आहे, 7 ते 8 मार्क आहे. आपण याला जर 8 मार्क पकडले, हीट सेक्शनला पण साधारण 8 मार्क आहेत. ठीक आहे ना? केटीजी 3, केटीजी रेडिएशन 3, त्याच्यानंतर थर्मो 2, 5 आणि तिकडे 2, 7 पर्यंत पकडा. 7 पर्यंत पकडा इकडे. ठीक आहे ना? 7 पर्यंत पकडा. ऑसिलेशन 3 आणि अल्टरनेटिंग करंट 3. किती झालं सर? 3 3 6 6 आणि 7 13, 13 आणि 8 किती? 21 21 1 22 23 24 25 26 मार्क आहेत. 26 मार्क म्हणजे जवळजवळ 50% ऑफ द सिलेबस आहे. थोडाफार कमी करायचंय तुम्हाला तर अजून करू शकता, बट प्रिपेअर दिस वेल. हे एकदम खतरनाक प्रिपेअर करा, एकदम खतरनाक प्रिपेअर करा. एक गोष्ट माझी लक्षात ठेवा, तुमचा फर्स्ट अटेम्प्टचा सिरियसनेस आणि फर्स्ट अटेम्प्टचा कॉन्फिडन्स डिटरमाइन करेल की तुम्ही सेकंड अटेम्प्टला कसं प्रिपेअर करताय. कॉम्पिटिशन का वाढणार नाही तुमच्यासाठी? यासाठी, कारण तुम्ही प्लॅननी चालाल. कॉम्पिटिशन केव्हा वाढते? जेव्हा आपल्याकडे प्लॅन नसतो. जेव्हा माझ्याकडे हुकुमी एक्का नाहीये तेव्हा कॉम्पिटिशन तर वाढणारच आहे ना. व्हॉट इज कॉम्पिटिशन? व्हॉट द हेल इज कॉम्पिटिशन? कॉम्पिटिशन इज ऑल अबाउट प्रिपरेशन. इट्स नॉट अबाउट नंबर्स. नंबर्स काय? अरे जर मूर्ख लोक आले कॉम्पिटिशन मध्ये, जनता वाढवली, नुसती जनता वाढवायची त्यांनी कॉम्पिटिशन वाढत नाही. क्वालिटी जनता वाढल्यावर कॉम्पिटिशन वाढते. आर यू गेटिंग इट? मी काय समजायचा प्रयत्न करतोय? हो सर, कळतंय तुम्ही काय बोलताय ते. तर लक्षात ठेवा, हे टॉपिक तुम्हाला, हे सगळं मी तुम्हाला सांगितलं बेटा, सगळं सांगितलंय. ऍप्लिकेशन डाउनलोड करायचं, त्याच्यात तुम्हाला सगळ्या गोष्टी मिळतील. ही मी चेकलिस्ट दिली आहे, कशात कसं काय बघा. ही मॉडर्न फिजिक्सची चेकलिस्ट आहे प्रॉपर सब टॉपिक वाईज तुम्हाला दिसेल की काय कव्हर करायचंय. फोटो करंटचा ग्राफ कसा आहे, कुठला ग्राफ आहे, पोटेन्शियल इफेक्ट कसा आहे, डी ब्रॉग्ली मध्ये काय फॉर्म्युले असतात, हे सगळं तुम्ही चेक करू शकता. ठीक आहे, हे सगळं तुम्हाला ऍपवर मिळेल. ऍप्लिकेशन डाउनलोड करा, गुगल प्ले स्टोरला जा, ऍप्लिकेशन डाउनलोड करा. त्याच्यामध्ये खजाना आहे, सगळ्या गोष्टी फ्री मध्ये अवेलेबल आहे. प्रॉपर त्याचा युटिलाइज करा. मगाशी मी तुम्हाला म्हटलं की 1 लाख रुपये तुम्हाला त्या शूटरवर लावायचा आहे. हे जे तुम्ही करताय ना, दिस इज नॉट 1 लाख, नॉट इव्हन 1 crore. हे त्याच्यापेक्षा पण जास्त आहे. कारण कॉलेज म्हणजे खूप मोठी, कॉलेज म्हणजे आयुष्यभराची कमाई असते. म्हणून जो निर्णय घ्याल तो प्रॅक्टिकल घ्या. मी जे सांगतोय ते जर त्याच्यावर तुम्हाला विश्वास ठेवायचा आहे की नाही ठेवायचा आहे, हे तुमचा निर्णय तुम्ही घ्या. विचार करा मी काय म्हणतोय, देन टेक द डिसिजन. बट टेक द डिसिजन, दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. तुमचे 8 ते 10 दिवस आता जे राहिलेले आहेत ना फर्स्ट अटेम्प्टला, त्याला वाया घालवू नका. दे आर व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. सेकंड अटेम्प्ट साठी ते गेम चेंजर ठरतील, ही मला गॅरंटी आहे. तुमचे काही डाऊट्स असतील तर कमेंट सेक्शन मध्ये मेन्शन करा. अभ्यास करत राहा, फरक पडत नाही बेटा. फर्स्ट अटेम्प्टला झेंडा गाड किंवा सेकंड अटेम्प्टला झेंडा गाड, झेंडा गाडायशी मतलब असतो. युपीएससीच्या पहिल्या अटेम्प्टला किंवा तिसऱ्या अटेम्प्टला किंवा 5व्या अटेम्प्टला जरी IAS झाला ना, तरी IAS हा IAS असतो. कळतंय का मी काय म्हणायचा प्रयत्न करतोय? जर तुमच्या बुद्धीत शिरलं असेल तर ते इम्प्लिमेंट करा. काही डाऊट असेल तर कमेंट सेक्शन मध्ये विचारा. ऑल द बेस्ट.